नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी प्रकाश पवार. माझे अनुभव या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आम्ही पाटण तालुक्यातील मोरगिरी या किल्ल्यावर आलेलो आहोत. चला तर पाहूयात मोरगिरी किल्ला. मित्रांनो, आता आपण मोरगिरी किल्ल्यावर चढलेलो आहोत. आता आपण उजव्या बाजूनं वरती जाणाऱ्या ईशान्य दिशेने जाणार आहोत. बघा, मुलांनी अशा पद्धतीनं हे जे वाढलेली झुडपं आहेत, झाडं आहेत, ती कापून टाकलेली आहेत. राजे बहुधा या ठिकाणी सदर अथवा वाड्याचे अवशेष असावेत. जुन्या घरांचेही अवशेष असतील कदाचित. आता आपण ईशान्येच्या दिशेनं जो शेवट ध्वजस्तंभ आहे त्या ध्वजस्तंभाकडे निघाले. मित्रांनो, आता आपण मोरगिरी किल्ल्यावर आहोत. या किल्ल्याचा वापर पेशव्यांच्या काळात टेहळणीसाठी त्याचबरोबर शत्रूला अडथळा निर्माण करण्यासाठी करण्यात आलेला होता. 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांनी स्वतःच्या ताब्यात घेतला. सध्या हा किल्ला खूपच दुर्लक्षित आहे. मित्रांनो, या किल्ल्यावर यायचं असेल तर सातारा जिल्ह्यातील पाटण हे गाव गाठावे. पाटणपासून 7 किलोमीटर अंतरावर मोरगिरी हे गाव आहे आणि मोरगिरीपासून जवळच असलेला एक 15 मिनिटात तुम्ही या किल्ल्यावर येऊ शकता. आता ही नैऋत्येची दिशा आहे. आपण नैऋत्येच्या दिशेनं पुढं पुढं चाललोय. ही किल्ल्याची नैऋत्य दिशा आणि या ठिकाणी किल्ला संपतोय. हा किल्ला फिरण्यासाठी एक अर्धा तास पुरेसा आहे. आमची गडफेरी पूर्ण झालेली आहे. आम्हाला त्यासाठी अर्धा तास लागला. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करा.